वर्षापूर्वी ठेवायचे आहे. इथे ते 15-20 अशी टोळक्याला भटकी कुत्री जी दमलेली असतात त्याचा आमच्या तर लहान मुलांना फार उपद्रव होत असतो. माझी मुलं इथून शाळेला वगैरे जातात तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांच्या अंगावर वगैरे ही कुत्री येतात. आम्ही दगड मारून घालवतो, कदाचित त्याला येऊन चावलं तर आम्हाला ते त्यात पडणार आहे. इचलकरंजी बालाजीनगर भागात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत सुमारे 8 ते 10 नागरिकांना चावा घेतल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. तर कुत्र्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे अक्षरशः नागरिक वस्तीत दुर्गंधी पसरली आहे. बालाजीनगरच्या आसपास बऱ्याच शाळा आहेत. इथे दत्तनगर, भाटलेमाळा, धनगरमाळ, हमाल गल्ली, विठ्ठलनगर, बालाजीनगर, निलगिरी विभाग या भागातून बरेच विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना बालाजीनगरचा रोड हा एकमेव बायपास रोड आहे. सोमवारचा बाजार ही शहापूरमध्ये असतो, त्यामुळे बालाजीनगर पासून येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ खूप आहे. अशा वेळेस या भटक्या कुत्र्यांचा विद्यार्थ्यांना, नागरिकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर ह्या कुत्र्यांचे हल्लेही होत आहेत. त्याचबरोबर गाडीच्या मागे लागत आहेत. नागरिक मालमत्ता करासह सर्व प्रकारचे कर महानगरपालिकाकडे जमा करीत आहेत. मात्र आतापर्यंत महापालिकेच्या कोणत्याही सुविधा या भागास मिळालेल्या नाहीत. या भागाची लोकसंख्या वाढली मात्र त्या प्रमाणात कोणताही विकास झाला नाही. अशा स्थितीत गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः बालाजीनगर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याकडे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. त्याबाबत नागरिकांनी महानगरपालिका कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर सर्वसामान्य नागरिक आंदोलन करणार असा इशारा या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शनी बेडगे यांनी दिला आहे. व्यक्ती असून माझ्या या भागातील या भगिनींचा एवढा मोठा प्रश्न आहे की संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला इतकी भटकी कुत्र्याने उत्साद मांडलेला आहे. याच्यामध्ये रस्त्यावरून जाणारे येणारे म्हातारी माणसं, जर ही कुत्री आडवी आली तर ती पडू सुद्धा शकतात. त्यांचं हाड मोडलं, काय झालं तर हे शासन भरून देणार आहे का, नगरपालिका भरून देणार आहे का? आता शेजारी आणि यांनी सांगितलं की त्यांचा छोटासा मुलगा, त्याच्या भोवती 5-6 कुत्री होती, त्या मुलाला काय झालं तर याची भरपाई नगरपालिका भरून देणार आहे का? रात्रीचं झोप या नागरिकांची व्यवस्थित होत नाही. रात्री इतकी भुंकत असतात, इतकी रडत असतात. तर या कुत्र्यांना काहीतरी करून ठेवलं पाहिजे, या कुत्र्यांना पकडून केलं पाहिजे की जेणेकरून या बालाजीनगर मधील लोकांचा प्रश्न मिटेल. रात्री अपरात्री ही एवढी मोठ्याने ओरडतात, रडतात आणि यांना दगड घेऊन मारायचं. रस्त्यावर कोण असलं काय असलं बाई माणूस रात्रीच्या वेळेला, अपरात्रीच्या वेळेला कसं बाहेर येणार? आणि या कुत्र्यांना जर मारायला गेलं आणि सगळीच अंगावर आली तर एक व्यक्ती काय करणार? असा हा सर्व प्रश्न आहे. ही कुत्री अशीच गप्प आम्ही असंच जर गप्प बसलो तर आम्ही महिला भगिनी म्हणून रात्रीच्या वेळेला बाहेर येऊ शकत नाही. आणि लहान मुलं बाहेर पडायची म्हटलं तर ती अगदी कुत्र्यांच्या तावडीत दिल्यासारखी या बालाजीनगरची अवस्था आहे. या बालाजीनगरमध्ये ना रस्त्याची व्यवस्था, ना लाईटची व्यवस्था आहे, ना या कुत्र्यांपासून बचावाची व्यवस्था आहे. तर याची दखल नगरपालिकेने घ्यावी अशी या भगिनींच्या मार्फत मी विनंती करते. त्याचबरोबर भागातील महिलांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की मोकाट कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रसंगी भागातील सोनाली कांबळे, रंजना बंडगर, सुनीता चव्हाण, शालन देवटे, मनीषा मांजरेकर, कुसुम पाताडे, प्राजक्ता पांडव, शुभांगी सांगले, स्नेहल कांबळे, कमल माने, अलका मांडवकर, ज्योती महाजन आदीसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.